विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली। मुंबईतल्या गांधी भवन इथं आता बैठकीला सुरुवात झाली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वडेट्टीवार, सतीश पाटील या बैठकीला उपस्थित आहेत। विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे काँग्रेस उमेदवार देणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात पुन्हा अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, काँग्रेसची सध्या बैठक सुरू आहे, काँग्रेस उमेदवार देऊ शकतं का? नेमकं काय सध्या परिस्थिती पाहायला मिळते? आपण बघतोय की पुन्हा जी राज्यसभेसाठी जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच पुन्हा महाविकास आघाडीमध्ये जी आहे हे तिसऱ्यांदा घडतंय। महाविकास आघाडीमध्ये खास करून शिवसेना आणि काँग्रेस जी आहे ती प्रत्येक वेळेस मग विधानसभेच्या निवडणुका असो, लोकसभेच्या निवडणुका असो, राज्यसभेच्या निवडणुका असो आणि त्यानंतर आता जे आहे विधान परिषदेच्या उमेदवारी बद्दल असलेलं एकमत असो, काल जे आहे अंबादास दानवे यांच्या नावाची म्हणजे महाविकास आघाडीकडे संख्याबळ जर पाहायला गेलं तर एकूणच महाविकास आघाडीकडे विधान परिषदेसाठी एकमेव जागा आहे आणि अशामध्ये राज्यसभेला जर शरद पवार यांना पाठवलं असेल तर विधान परिषदेसाठी आमची पसंती की आम्ही जे आहेत ते उद्धव ठाकरे यांना समर्थन करतोय अशा प्रकारची भावना आणि अशा प्रकारे अनेक वेळा काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी स्टेटमेंट दिलं होतं। त्यानंतर सुप्रिया सुळेंनी सुद्धा जे आहेत ते उद्धव ठाकरे यांना समर्थन केलं होतं। मात्र आता सध्याची परिस्थिती जर पाहायला गेलं कालच जे आहे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी काँग्रेसला विचारात न घेता जे आहे ते अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषणा केली। त्यानंतर जे आहेत काँग्रेसकडनं जे आहे एक तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली। मग हर्षवर्धन सपकाळ असो किंवा एकूण काँग्रेसचे नेते जे आहेत ते थोडेसे नाराज झाले, कारण आमच्याशी कोणतीही चर्चा न करता शिवसेनेच्या म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेने हा परस्पर निर्णय घेतल्याचं सुद्धा जे आहे त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं। आणि त्यानंतर आज काँग्रेसने जे आहेत आणि काल पण काँग्रेसचे अनेक नेते म्हणाले की जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर आम्ही मात्र आमचा उमेदवार जो आहे मग आम्ही काँग्रेसचा उमेदवार देणार। आणि यासाठी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांची नावं सुद्धा चर्चेमध्ये होती, ज्याच्यामध्ये स्वतः महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव होतं, बाळासाहेब थोरात यांचं नाव होतं। मात्र अशा परिस्थितीमध्ये त्यामुळे या निमित्तानं महाविकास आघाडीमधला विसंवाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे, त्यामुळे काँग्रेस आता उमेदवार देणार का हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।